भावकीचा वाद चालू आहे तीन पक्षात. मी सारखं सांगतोय हे तीन नॅचरल अलायन्स यांचं नाही आहे. भावकीचा वाद चालू आहे, निधीवरनं वाद चालू आहे, खुर्चीवरनं वाद चालू आहे. आता पुढं टेबलवरती पाण्याचा ग्लास ठेवला तर तो कुणाचा ह्याच्यावर वाद होईल आता यांच्यात. एवढे परिस्थिती वाईट आहे. नाही, मला वाटतं अभिमन्यू पवार काय बोलले आणि त्यांनी मेधाताईंनी काय बोलले ह्या दोन्हीचं बघितलं तर मेधाताईंनी जे आरोप केलेले आहेत ते अभिमन्यू पवार नाही म्हणतात. आता खरं कोण बोलते दोघांची साक्ष काढावी लागेल, कारण दोघंही लोकप्रतिनिधी आहेत. त्यामुळे दोघंही आमदार झाल्यानंतर खासदार झाल्यानंतर शपथ घेतलेली आहे की आम्ही सत्य मांडेन म्हणून. त्यामुळं दोघांनी आता खरं, आणि दोघंही सांगतात तुम्ही घरच्यांची शपथ घ्या म्हणून. त्यामुळं आता खरं त्या दोघांनाच माहीत की बाबा नेमकं काय बोललेत आणि काय झालेलं आहे. मला वाटते देशाच्या दृष्टीनं ही दुर्दैवी या ठिकाणी घटना म्हणावी लागेल की ज्या भक्तिभावानं अगदी एक रुपये, 10 रुपये, 50 रुपये, 100 रुपये देखील लोकांनी, माता भगिनींनी देशातलं मंदिर व्हावं म्हणून या ठिकाणी दिल्या होत्या. आणि दुर्दैवानं आज तिथंच अशी घटना घडते आहे. आणि ते पण भाजपच्या आधिपत्याखाली असणारी तिथली कमिटी, भाजपच्या संबंधित असणारी तिथली कमिटी. राज्य शासन म्हणतं म्हणजे काल मी मुख्यमंत्र्यांचं तिथलं भाषण ऐकलं. ते म्हणले हे खरं असेल तर आम्ही कारवाई करू. म्हणजे मुख्यमंत्री अजून मान्य करायला तयार नाहीत की हे खरं नाही. म्हणजे ते प्रसारमाध्यमावरच ढकलत आहेत की ह्या ज्या काही बातम्या आल्या आहेत त्या खरं असेल तर कारवाई करू. SIT नेमलेली आहे, SITमधून क्लीन चिट येता कामा नये. मग तिथल्या सचिवांनी राजीनामा का दिला? जर ते खरं नसेल तर राजीनामा का दिला? आणि मला वाटते वाराणसीमध्ये ज्यावेळी तिथला कॉरिडॉर करताना अहिल्याबाई होळकरांच्या काळातली मंदिरं पाडण्यात आली. आता राम मंदिरमध्ये सुद्धा यांनी या ठिकाणी ठेवलं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवणमधला पुतळा असू दे किंवा राम मंदिर असू दे, भाजपचा एकच अजेंडा आहे, कुठनंही पैसे काढणे, भ्रष्टाचार करणे. मग कुठेही त्याचा ते मागं पुढं बघत नाहीत, हे यातून सिद्ध होते. म्हणजे तुम्ही ज्या श्रद्धेनं भक्तीनं या देशातल्या लोकांनी तिथं पैसे दिले ते त्याचा दुरुपयोग, आणि जे भक्त येत आहेत त्याचा किती तुम्ही दुरुपयोग करणार. म्हणजे तुम्ही रामाला सुद्धा, म्हणजे देवाला सुद्धा सोडलेलं नाही अशी अवस्था आता भाजपची या ठिकाणी. रस्ते खाल्लेत, पुलं खाल्लेत, आता राम तेवढा राहिला ते पण आता तिथं पण तुमचा डोळा. ते हिशोब मागून काय फायदा? कारवाई झाली पाहिजे ना. मग तेच ना, म्हणजे मग कारवाई म्हणजे त्यात काहीतरी काळं बेराय म्हणून दिला नाही, असंच होते ना. व्हिडिओ व्हायरल केला गेला, तुम्ही बघितला, मी काय बघितलेलं नाही. ज्यावेळी असा एखादा व्हिडिओ येतो, मी बघितलेला आहे व्हिडिओ, त्याची तथ्यता तपासली पाहिजे. आणि मला वाटते त्या आमदारांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं पाहिजे हे खरं आहे का खोटं आहे. नाहीतर लोकांना ते खरं वाटेल. त्यामुळे आता तथ्य असेल त्या व्हिडिओचं तर दुर्दैव आहे. त्यात गोदरेज कंपनी असं नाव येते. त्या गोदरेजला कुठलं कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे याची माहिती घ्यावी लागेल. आम्हाला काय माहीत नाही कोण कॉन्ट्रॅक्टर आहेत काय. आम्ही विरोधी पक्षात आहे त्यामुळे आम्हाला काय एवढं माहिती नाही. परंतु आता त्याचं कॉन्ट्रॅक्ट कोण आहे, मग तो कुठलं काम त्याला त्या ठिकाणी दिलं होतं कोल्हापूर शहरातलं, थोडं तुम्ही माहिती घेऊन जर आम्हाला सांगितलं बाबा महापालिकेतलं काम आहे का ह्याचं काम आहे तर कळेल. आणि मला वाटते आमदारांनी प्रेस घेतली पाहिजे, कारण की चित्रात तरी ते दिसतात. म्हणजे ते AIचं आहे का परत, कारण की आता सध्या काही झालं की AIवर ढकललं जाते. आणि ती व्यक्ती कोण आहे त्याची माहिती त्या ठिकाणी घेतली पाहिजे आणि त्याची चौकशी व्हायलाच पाहिजे ना. ज्यावेळी एखाद्या लोकप्रतिनिधीचा व्हिडिओ असा बाहेर पडतो त्यावेळी त्याची खातरजमा, त्याच्याबद्दलची तथ्यता, म्हणजे खरं असेल तर खरं आहे का नाही, खोटं असेल तर मग त्यांनी गुन्हा दाखल केला पाहिजे ताबडतोब की बाबा हे खोटं आहे, जिनं व्हायरल केले त्याच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे असं माझं म्हणणं.